आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आपण आता जर हे केलं नाही ना तर भावना मॅडमना नाईलाजाने त्या प्रतापशी लग्न करावं लागेल। सिद्धू अरे काही काय बोलतोयस? तो मुलगा भावना करता योग्य नाहीये। अतिशय उर्मट आणि माजोरडा माणूस आहे तो। भावनाचं लग्न त्याच्याशी होऊ शकत नाही। अहो पण बाबा, अशी कबड्डीची मॅच खेळून लग्नाचे निर्णय घेता येतात का? हरीश, मग आजच्या काळात स्वयंवर नसून लग्नाचे निर्णय घेता येतात का? बाबा, अहो पण आपण कशाला इतके प्रयत्न करते? जो मुलगा समोर येईल त्याच्याशी लग्न करायला तयार आहे मी। मॅडम, तू काय बोलतेस भावना? तुझे बाबा सांगतायत ना तो मुलगा चांगला नाहीये, तुझ्यासाठी योग्य नाहीये तो। त्याला तुझ्या अटी मान्य आहेत म्हणून उठून त्याच्याशी लग्न करायचं हे बरोबर नाहीये बाळा। अहो तुम्ही ना जयंतरावांना आणि जान्हवीला फोन करा, त्यांना हे सगळं सांगा, ते नक्की मदतीला येतील। नको लक्ष्मी, अगं जयंत आपला जावई आहे, म्हणजे त्याला जर हा सगळा प्रकार कळला म्हणजे भावनाचं मलाही एक बहीण आहे। घरचे तिच्या लग्नाबद्दल तिच्याबद्दल कसे पॉझिटिव्ह असतात ते माहिती आहे मला। मी समजू शकतो तुमचं। नाही, एक मिनिट, हे बरोबर बोलतायत। अहो जयंतरावांना नको कळवायला। तुम्ही घेऊन बसा तुमची तत्व, काय तर म्हणे जावई। यामुळेच तुम्ही मॅच सुरू व्हायच्या आधीच हरणार आहात। पण बाबा, याचा अर्थ तुम्ही मॅच हरलात तर भावनाला त्या मुलाशी? नाही बहिणी, असं काही होणार नाहीये। आपण ही मॅच हरूनच द्यायची नाही तर आपण पूर्णपणे प्रयत्न करू ना। म्हणजे तितकंच आहे आपल्या हातात अजून। वेंकी, तू तयार आहेस ना? वेंकी दादा प्लीज माझी मदत कर। मी करेन सगळं व्यवस्थित। माझ्यासाठी नको पण भावना मॅडमसाठी तरी मदत कर ना प्लीज दादा, प्लीज। वेंकी, ते सिद्धू दादा एवढं बोलतायत तर हो म्हण की त्यांना। थँक्यू दादा। म्हणजे आता आपल्या टीम मध्ये 3 जण झाले, सिद्धू, संतोष आणि वेंकी। हरीश, तू खेळशील ना रे? हे बघ, आजपर्यंत मी तुझ्याकडे कधीच काही मागितलेलं नाहीये, पण हा भावनाच्या आयुष्याचा प्रश्न आहे। नाही नको म्हणूस। या सगळ्यांना तर मी कसंही मॅच साठी तयार करेन, पण स्वतःचा फायदा साधायचा असेल तर हीच संधी योग्य आहे संतोष। बाबा, खरं तर हे खेळासाठी घेतलेलं चॅलेंज ना मला अजिबात पटलेलं नाही। पण आता तुम्ही सगळे म्हणतायत तर मी मला तुझ्याशी बोलायचंय। रूम मध्ये येतोस का थोडा वेळ? आलोच। हॅरी, मला असं वाटतंय तू ही मॅच खेळू नयेस।
तुला हेच वाटतंय ना? मला सुद्धा सेम हेच वाटतंय. बघ ना, हे असं लग्नासाठी मॅच वगैरे खेळणं किती मूर्खपणा वाटतो तो. पण हनी मला सांग, तुला हे नेमकं का वाटतंय? हॅरी, कारण भावना ताईचं लग्न होणं खूप इम्पॉर्टंट आहे. अरे आय नो हनी, पण ते हे अशा प्रकारे कुठल्याही मुलासोबत? हॅरी, तुला का कळत नाहीये मला नेमकं काय म्हणायचंय ते? हे बघ, माझ्या पप्पांनी काहीतरी विचार करून भावनाताईचं लग्न अरेंज केलं असेल ना. आणि हे बघ, भावनाताईचं लग्न कोणाशी होतंय यापेक्षा तिचं लग्न होतंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. अरे कळतंय का तुला? आणि अगं तू काय बोलतेस, कळतंय का तुला? बरोबर तेच बोलती आहेत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, इलेक्शन तोंडावर आलेत हॅरी. हॅरी, भावनाताईचं लग्न होणं पप्पांच्या जिंकण्याच्या दृष्टिकोनाने खूप महत्वाचं आहे. आणि अगं हे सगळं बरोबर. प्लीज हॅरी, हे बघ, तुम्ही चुकून जरी ही मॅच जिंकलात ना तर भावनाताईचं ठरलेलं लग्न कॅन्सल होईल आणि ते मला अजिबात आवडणार नाही. हे बघ, यावेळी पप्पाच जिंकले पाहिजे आणि मला असं वाटतं यावेळी तू सिद्धूला सपोर्ट न करता पप्पांना सपोर्ट केला पाहिजेस. आणि अगं भावनाताई माझी बहीण आहे आणि हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अरे हो की, मी कुठे नाही म्हणते, तिचं सगळं चांगलंच होणार आहे. पण तुला असं वाटतं का की माझे पप्पा तिच्यासाठी कुठला तरी साधा सुद्धा मुलगा निवडतील? हे बघ हॅरी, माझे पप्पा भावनाताईचे लग्न कुठल्याच फालतू मुलाशी नाही ठरवणार. हॅरी, मी काय म्हणते हे कळतंय का तुला? हॅरी, बऱ्याच वर्षांनी पप्पाने तुला एक्सेप्ट केलंय, त्यामुळे मला आता हे रिलेशन नाही खराब करायचं. हे बघ, भावनाताईच्या लग्नात अडथळा येईल असं प्लीज काही करू नकोस. बिलीव्ह मी हॅरी, भावनाताईचं सगळं चांगलंच होईल. त्यामुळे मी सांगते तसं कर. हे बघ, आत्ताच्या आत्ता चल बाहेर आणि बाबांना सरळ सरळ सांगून टाक की तुला ही मॅच नाही खेळायची. चल हॅरी, चल. हॅरी, विचार करत बसू नकोस, मी सांगते ते ऐक. चल. मला माहिती आहे तुम्हाला ही मॅच किती महत्त्वाची आहे ते. त्यामुळे मी जी ऑफर देतोय ना त्याचा नीट विचार करा. मी खेळणार जरी माझ्या संघातून असलो ना तरी मदत तर मी तुमचीच करणार आहे. मग नाही असं मला मोबदला मिळायला नको? ठीक आहे, आम्ही मॅचसाठी एक बक्षीस ठेवलं होतं जे टीमच्या 7 जणांमध्ये वाटलं जाणार होतं. त्यात आता तुझाही वाटा असेल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. लक्ष्मी निवास